नमस्कार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई येथे आपले स्वागत आहे। परिवहन विभागाने नागरिकांना फेसलेस सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यामध्ये सारथी, वाहन आणि ई-चलान या सेवांचा समावेश आहे। फेसलेस सेवेचा वापर करण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित ऑनलाइन अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे व ऑनलाइन पद्धतीने शुल्क फी भरणा करणे आवश्यक आहे। यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरील सिटीजन सर्व्हिसेस प्रणालीचा अवलंब करावा। सुरक्षा सप्ताह चालू आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये आम्ही लोकांमध्ये रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करत आहे। त्यामध्ये आपल्याला गाडी चालवताना कोणते नियम पाळले पाहिजे याची जनजागृतीचं काम चालू आहे। त्यामुळे तुम्ही गाडी चालवताना नेहमी सिग्नलचा वापर करावा आणि गाडी चालवताना कधीच दारू पिऊन गाडी चालवू नये आणि गाडी चालवताना विनाकारण हॉर्न वाजवू नये। विनाकारण हॉर्न वाजवायची सवय ती आपली कमी झाली पाहिजे, बंद झाली पाहिजे। हॉर्न गरजेचं असेल तेव्हा वाजवलं पाहिजे। या सगळ्या नियमांचं आपण पालन करायचं। हे जर आपण पालन केलं तर आपण रस्त्यावर ऍक्सिडेंट कमी करण्यामध्ये मदत करू शकतो। ठीक आहे, सगळ्या नियमांचं पालन करणार, आढळून नाही, हॉर्न वाजवणार नाही ना, दारू पिऊन गाडी चालवणार नाही। ठीक आहे, ओके। काय नाव आहे तुमचं? भूषण नथवान मात्रे। पण चालक तुम्ही स्वतः परमिट होल्डर आहात का? बर। सर्वात महत्वाचं आपण काय करून राहिलो, संपूर्ण राज्य आणि पूर्ण देशभर आपण रस्ता सुरक्षा अभियान 2024 ला राबवत आहोत। या ठिकाणी आपल्याला अपघाताचं प्रमाण कसं कमी होईल ही आपण जनजागृती समाजामध्ये करत आहोत। म्हणून ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणीच हॉर्न वाजवायचा आहे। सर्वात प्रथम आपण काय करायचं, मीटरनीच चालायचं आहे आणि आपल्या शहराची ओळख ही इथला रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला कसा वागतो किंवा कसे आगाऊ पैसे घेतात का, त्यामुळे त्या शहराचं नाव होतं। जर बाहेरून एखादा आला असेल तुम्ही जास्तीचे पैसे मागणी करायची नाहीये, कारण आपल्या शहराचं नाव त्यामुळे काय होतं, हा। तर आवश्यक त्या ठिकाणी आपण पण सहकार्य करायला पाहिजे। रिक्षा चालक म्हणजे तुम्ही एक आपल्या परिवहन विभागाच्या एक पार्ट आहेत। तुम्हाला परमिट आणि बॅच दिलेलं आहे, तर ही तुमची संपूर्ण जबाबदारी आहे। म्हणून कुठलीही परिस्थिती आपले कागदपत्र आणि काय सगळ्या नियमाचं पालन करूनच वाहतूक करायची आहे आणि संपूर्ण पॅसेंजरची जबाबदारी ही एका मोठ्या विश्वासाने आपल्या याच्यामध्ये ते शासनाच्या वतीने बसतात, तर ती सोडण्याची तुमची जबाबदारी आहे। म्हणून तुम्ही काय करायचं आहे की वर्षभर आपण रस्ता सुरक्षा आणि नियमाचा जो परिवहन विभागाची जी आपली नियमावली आहे त्या नियमावलीचाच वापर करून वाहन चालवायचं आहे। ठीक आहे, आपण परवानाधारक असल्यामुळे परवानाधारकाने स्वच्छ नीटनेटका आपला युनिफॉर्म गणवेश घालायचा आहे आणि नेहमी बॅच सुद्धा आपण त्या ठिकाणी जवळ बाळगायचा आहे। आणि परवानाची जी कॉपी असेल ती पाठीमागे एक आपल्या या ठिकाणी जो की प्रवाशांना दिसेल अशा स्पष्ट याच्यामध्ये जागेमध्ये इथं चिटकवायची आहे किंवा लावायची आहे। तर अशा प्रकारे आपण नियमाचं पालन करून रस्ता सुरक्षा अभियान हे वर्षभर राबवायचं आहे। मैं रोड सुरक्षा नियम पालन करूंगा और मेरी वजह से किसी को कोई प्रॉब्लम नहीं होगी। तत्परतेने आपण आपल्या कुटुंबाची काळजी करतो, तेवढ्याच तत्परतेने रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांची पालन करावं असं मी सर्वांना आवाहन करते। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई।